यस. आता केमिकल रिएक्शन्स ऑफ अमाइन्स आहे, त्यामध्ये कोणती केमिकल रिएक्शन्स आहे? हॉफमन्स कार्बाइल अमाइन रिएक्शन. किंवा या रिएक्शन आपण काय करतो तर ही रिएक्शन कशासाठी आहे? दिस रिएक्शन इज युजफुल फॉर द डिटेक्शन ऑफ प्रायमरी अमाइन अँड क्लोरोफॉर्म. म्हणजे या रिएक्शन आपण क्लोरोफॉर्म आयडेंटिफाय करू शकतो. तर कसा? या रिएक्शन मध्ये जे प्रोडक्ट फॉर्म होते त्याचा स्मेल बॅड स्मेल आहे बेटा, आणि बॅड स्मेल इंडिकेट्स दॅट द प्रेझेन्स ऑफ प्रायमरी अमाइन अँड क्लोरोफॉर्म. आता ही रिएक्शन काय? या रिएक्शन मध्ये कोणते रिएक्टंट आहेत पहा. सगळ्यात पहिले प्रायमरी अमाइन घेतला बेटा मी. हे प्रायमरी अमाइन मी रिएक्ट किंवा प्रायमरी अमाइन मी हीट करायला कोणासोबत? तर अल्कोहोलिक KOH, आणि घेतला क्लोरोफॉर्म ट्रायक्लोरोमिथेन. ठीक आहे. पहा, when primary amine is heated with alcoholic KOH and chloroform reaction, हीट केल्यानंतर कंपाऊंड काय तयार झाला? तर इथं कंपाऊंड झाला अल्काइल आयसोसायनाइड. आणि हे जे प्रोडक्ट आहे याचा स्मेल काय? तर बॅड स्मेल आहे बेटा. आणि आपण हे स्मेल वरून ओळखू शकतो बेटा की या रिएक्शन मध्ये किंवा या कंपाऊंड मध्ये, या रिएक्टर मध्ये कोणते कंपाऊंड्स येतात? आपण सांगतो सर प्रायमरी अमाइन आहे आणि क्लोरोफॉर्म सुद्धा आहे. आणि याच रिएक्शनला आपण नाव काय दिलेलं आहे? तर कार्बाइल अमाइन रिएक्शन. When primary amine is heated with alcoholic KOH and chloroform, then it gives alkyl isocyanide. झालं क्लिअर इथं? आता तुम्ही एक्झाम्पल करा बेटा. चला मी प्रायमरी अमाइन ला घेतला फिनाइल अमाइन, अमाइनोबेन्झीन. When अमाइनोबेन्झीन is heated with alcoholic KOH and chloroform, then it gives phenyl isocyanide having या phenyl कार्बाइल अमाइन तयार झाला इथं. दुसरा एक्झाम्पल घ्या. प्रायमरी अमाइन लाइक मिथाइल अमाइन. when मिथाइल अमाइन is heated with alcoholic KOH and chloroform, then it gives मिथाइल आयसोसायनाइड या मिथाइल कार्बाइल अमाइन. झालं इथं. ही रिएक्शन सोपी आहे बेटा. आता प्रॉब्लेम कुठे येते ते पहा, किंवा परीक्षेमध्ये जाताना कसं करायचं, सगळ्यात महत्वाचं ते. इथं एक कंपाऊंड आहे पहा, इथं लक्ष द्या याच्याकडे. हे क्लोरोफॉर्म आहे बेटा. आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन मध्ये याच्या रिएक्शन्स येतात. आता याच्या ह्या कशा पद्धतीनं करायच्या ते पहा बेटा. इथं पहा बेटा. आता हा क्लोरोफॉर्म आहे. सगळ्यात पहिले क्लोरोफॉर्म कसा तयार झाला, कैसे प्रिपेयर हुआ? तो हमारे पास मीथेन है, ये मीथेन है. हमने मीथेन में से क्या कर दिया? हमने मीथेन से 3 हाइड्रोजन निकाल दिए बेटा, और उसके जगह क्या अटैच कर दिए? 3 हैलोजन अटैच कर दिए. बन गया क्लोरोफॉर्म. ये हुआ ब्रोमोफॉर्म, बराबर है. और ये आयोडोफॉर्म है. क्लोरोफॉर्म, ब्रोमोफॉर्म, आयोडोफॉर्म है. ठीक है. मग याची डेफिनेशन काय आहे? क्लोरोफॉर्म क्या है? ट्रायहाइड्रोजन डेरिवेटिव्स ऑफ अल्केन नहीं है, ट्रायहाइड्रोजन डेरिवेटिव्स ऑफ मीथेन है. मीथेन में से अगर 3 हाइड्रोजन निकाल दिए, उसके जगह 3 हैलोजन अटैच कर दिए, तो वह बनता है हेलोफॉर्म है. आता याच्या रिएक्शन कोणत्या आहेत? केमिकल रिएक्शंस ऑफ क्लोरोफॉर्म. सगळ्यात पहिली रिएक्शन आहे सर इसका ऑक्सिडेशन. पहा कशा पद्धतीनं प्रिपरेशन करायचं ते. आपल्या सगळ्याला माहिती आहे की आपण क्लोरोफॉर्म ते क्लोरोफॉर्म आपण साध्या बॉटलमध्ये ठेवत नाहीत बेटा. म्हणजे याचा अर्थ क्लोरोफॉर्म आपण कलर बॉटलमध्ये ठेवतो, कलरच्या बॉटलमध्ये ठेवतो. कशामुळं? कारण त्या क्लोरोफॉर्मचं ऑक्सिडेशन होते, आणि ऑक्सिडेशन होऊन एक पॉइझनस कंपाऊंड तयार होते. त्याचं नाव काय? फॉस्जीन आहे, कार्बोनिल क्लोराइड. क्लोरोफॉर्मचा यूज कशासाठी आहे मला सांगा.
जेव्हा सर्जरी करण्यासाठी आपण काय करतो, तर बेशुद्ध करतो, अॅनेस्थेशिया देतो, त्याच्यामध्ये क्लोरोफॉर्मचा यूज केला जाते. बरं, कशामुळं? समजा आपण असा कापूस घेतला आणि त्या कापसावर जर आपण क्लोरोफॉर्म जर घेतला आणि आपण जर नाकाला लावला बेटा, नाकाला जर लावला तर मला तुम्ही सांगा काय होणार? बेशुद्ध होणार आपण. कशामुळं? कारण क्लोरोफॉर्म कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलाय? एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलाय. मग एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर पॉइझनस कंपाऊंड तयार केला, आणि ते पॉइझनस कंपाऊंड कोणचं आहे? तर फॉस्जिन आहे. आला इथं? क्लिअर झाला इथं? आता रिॲक्शन काय येणार आहे? आता हे क्लोरोफॉर्म आहे, हे क्लोरोफॉर्म एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये. चला आता इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट तयार झाला कार्बोनिल क्लोराइड नावाचा कंपाऊंड. काय नाव त्याचं? फॉस्जिन. झाला इथं? म्हणजे when chloroform comes in contact with air, then it get oxidized into a poisonous gas that is known as phosgene. Carbonyl chloride is known as phosgene. म्हणून आपण क्लोरोफॉर्म काय करतो, कलर बॉटल्स मध्ये ठेवतो, अंबर बॉटल्स मध्ये ठेवतो, टू अवॉइड द फॉर्मेशन ऑफ काय? फॉस्जिन. हुआ दो रिएक्शन हुए बेटा यहां. पहिली रिएक्शन कोणासोबत झाली? पहिली रिएक्शन कार्बोलॅमाइन झाली. बर, दुसरी रिएक्शन ऑक्सिडेशन झाली. बरं, क्लोरोफॉर्मचं रिडक्शन करा. क्लोरोफॉर्मचं दोन पद्धतीने रिडक्शन करता येते, दो तरीके से हम कर सकते हैं. एक पार्शियल रिडक्शन, एक कंप्लीट रिडक्शन. अरे सर, पार्शियल रिडक्शन से क्या फॉर्म होता है? चलो यहां देखो, मेरे पास क्लोरोफॉर्म है, मैंने इसका पार्शियल रिडक्शन कर दिया. और पार्शियल रिडक्शन के लिए रिड्यूसिंग एजेंट कौन है? रिड्यूसिंग एजेंट लिया हमने जिंक एंड अल्कोहलिक HCl लिए. तयार काय झाला तुमचा? इथं CH2Cl2 मिथाइलिन डायक्लोराइड नावाचा कंपाऊंड तयार झाला. मिथाइलिन डाइक्लोराइड, डाइक्लोरोमीथेन फॉर्म हुआ. कब? जब हमने इसका पार्शियल रिडक्शन करने के बाद. अगर यही क्लोरोफॉर्म का अगर हमने कंप्लीट रिडक्शन कर दिए बाय यूजिंग रिड्यूसिंग एजेंट, कौन सा लिए? तो जिंक, डस्ट एंड वाटर. तो फॉर्म क्या होता है? मीथेन. म्हणजे क्लोरोफॉर्म ऑन पार्शियल रिडक्शन गिव्स मिथाइलिन डायक्लोराइड, क्लोरोफॉर्म ऑन कंप्लीट रिडक्शन गिव्स मीथेन. आला ना रे? हायड्रोकार्बन मध्ये अल्केन, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम क्लोरोफॉर्म. झालं तुमच्या रिएक्शन, ऑक्सिडेशन झाला, रिडक्शन झाला, कार्बोलॅमाइन रिएक्शन झाली. बर, अजून पुढे रिएक्शन. या क्लोरोफॉर्मला या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतो, हे क्लोरोफॉर्म. ठीक आहे. आता क्लोरोफॉर्म मी कोणासोबत रिॲक्ट करायला होतो? कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. हे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड आहे. ठीक आहे. काय होणार? बाय प्रोडक्ट तयार झाला बेटा इथं वॉटर. क्लोरोफॉर्मला नायट्रो ग्रुप आपण अटॅच केला, तयार झाला नायट्रो क्लोरोफॉर्म. नायट्रो क्लोरोफॉर्म तयार झाला, किंवा ट्रायक्लोरो नायट्रो मिथेन फॉर्म हुआ. याला म्हणतो आपण क्लोरोपिक्रीन, विच इज यूज्ड ॲज ए टीयर गॅस. टीयर गॅस मध्ये याचा यूज होते बेटा. म्हणजे लक्षात ठेवा, नुसती कार्बोलॅमाइन रिएक्शन करायची नाहीये. कार्बोलॅमाइन रिएक्शन मध्ये जसे आपण तुमचा कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन जेव्हा आपण करायला लागतो, तेव्हा या सगळ्या रिएक्शन करायच्या बेटा. म्हणजे तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन सुद्धा याच्यात कव्हर होते.
पहा ना, ऑक्सिडेशन झालं, रिडक्शनच्या 2 झाल्या, त्याच्यानंतर काय कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड सोबत रिॲक्शन झाली. ठीक आहे, चला अजून हायड्रोलायसिस रिॲक्शन आगे पहा. ये क्लोरोफॉर्म, या क्लोरोफॉर्मचं मी हायड्रोलायसिस केलं ऍक्वियस KOH म्हणजे अल्कली सोबत. काय त्यांना न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन झाला, Cl इज रिप्लेस्ड बाय OH. ठीक आहे, या ठिकाणी OH अटॅच झाला बेटा. एका कार्बनला 2 OH ग्रुप आहेत, कंपाऊंड स्टेबल आहे का अनस्टेबल आहे? अनस्टेबल म्हणतो आपण. कार्बनला जेव्हा 2 OH ग्रुप आहेत आपण अनस्टेबल म्हणतो. अनस्टेबल म्हणल्यानंतर त्यातून वॉटर निघून जाणार. पहा, हे गेला, याच्यातून वॉटर निघून बेटा इथं झालं, इथं H2O. मग तयार काय होणार, या कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये आला डबल बॉन्ड, तयार कोणता कंपाऊंड झाला, ऍसिड तयार झालं, फॉर्मिक ऍसिड तयार झालं. म्हणजे क्लोरोफॉर्मचं जेव्हा आपण हायड्रोलायसिस करायलो तर अल्कलाइन हायड्रोलायसिस केल्यानंतर तयार काय आलं, फॉर्मिक ऍसिड आहे. पण ठीक आहे, फॉर्मिक ऍसिड अगेन रिॲक्ट्स विथ KOH आहे. अगेन रिॲक्ट्स विथ KOH. काय तयार झालं याच्यामध्ये, पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड तयार झाला, पोटॅशियम फॉर्मेट तयार झाला. झालं ना रिॲक्शन, ऑक्सिडेशन झालं, रिडक्शन झालं, हायड्रोलायसिस झालं, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड सोबत सुद्धा रिॲक्शन झाली. पर सेम आयडोफॉर्म तसंच आहे ना, आयडोफॉर्म ही सेम आहे. आता पहा, फॉर एक्झाम्पल मी अजून एक रिॲक्शन घेतली. पहा, चला मी आयडोफॉर्म घेतला आणि रिॲक्शन केली कोणासोबत, तर सिल्वर सोबत बेटा. 6 मोल सिल्वरचे घेतो, 2 मोल इथं आयडोफॉर्मचे घेतले. चला, काय प्रोडक्ट तयार होईल, काय प्रोडक्ट तयार होईल, हा झाला बाय प्रोडक्ट तुमचा, सिल्वर आयोडाइड तयार झाला. आणि काय तयार झालं इथं, ऍसिटिलीन तयार झालं. परत हायड्रोकार्बन मध्ये आलो, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स. म्हणजे रिॲक्शन कोणाकोणासोबत आहे ते लक्षात ठेवा. क्लियर आहे, एनी प्रॉब्लेम यहां? बरं, अजून एक रिॲक्शन आहे. आता पहा, अगेन क्लोरोफॉर्म, अगेन क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म रिॲक्ट्स विथ कीटोन लाइक ऍसिटोन, ऍसिटोन सोबत रिॲक्ट केला बेटा. एक मिनिट, याला या फॉर्म मध्ये ऍसिटोन घेतो बेटा. ठीक आहे, ऍसिटोन रिॲक्ट्स विथ क्लोरोफॉर्म. काय तयार होणार, हायड्रोजन ऑक्सिजन अटॅच झाला, बॉन्ड ब्रेक झाला, या कार्बनला अटॅच केला OH, या कार्बनला अटॅच केला आपण CCl3 अटॅच केला. तयार होणारा कंपाऊंड कोणता आहे, क्लोरिटोने. आता पहा, केमिकल रिॲक्शन्स ऑफ तुम्ही आले कशामध्ये, अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आले, परत केमिकल रिॲक्शन्स ऑफ क्लोरोफॉर्म मध्ये आले. आहे ना रे बेटा हे. पण तुम्ही नुसती एक एक रिॲक्शन करत राहील ना तर येत नाही. क्लोरोफॉर्म जर नुसतं नाव आलं तर त्याचं पूर्ण यायला पाहिजे केमिकल रिॲक्शन. संपले. आता तुम्हाला तुम्ही म्हणले सर पहली रिएक्शन कौन थी, पहली कार्बन अमाइन रिएक्शन. अरे वो किसके लिए है, अरे वो डिटेक्शन टेस्ट है, किसके लिए, प्राइमरी अमाइन एंड क्लोरोफॉर्म के लिए. अरे कैसे, अरे उसका जो प्रोडक्ट फॉर्म होता है हैविंग बैड स्मेल है, ऑफेंसिव स्मेल है,
दूसरी रिएक्शन, दूसरी ऑक्सीडेशन है। क्लोरोफॉर्म एयर के कांटेक्ट में जैसे आ गया फॉस्फिन फॉर्म कर दिया, इसलिए क्लोरोफॉर्म इज केप्ट इन किसमें, अंबर्ड बोटल्स, कलर बोटल्स मध्ये। क्लोरोफॉर्म का रिडक्शन भी होता है, दो तरीके से होता है। पार्शियल रिडक्शन कर दिया, जिंक एंड अल्कोहलिक HCl से तो मिथाइल डाइक्लोराइड दे दिया। कंप्लीट रिडक्शन कर दिया तो मीथेन फॉर्म कर दिया। क्लोरोफॉर्म का हाइड्रोलाइसिस भी होता है एक्वियस KOH के साथ। क्या फॉर्म होता है, वहां एसिड बनता है, अगेन वो रिएक्ट होता है KOH के साथ तो सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक एसिड बन गए। क्लोरोफॉर्म कॉन्सेंट्रेटेड नाइट्रिक एसिड के साथ रिएक्ट करने के बाद नाइट्रोक्लोरोफॉर्म देता है, क्लोरोपिक्रीन देता है, विच इज यूज्ड एज ए टीयर गैस। क्लोरोफॉर्म रिएक्ट्स विथ एसीटोन, देन इट गिव्स क्लोरिटोन। याचा उपयोग ड्रग साठी होते काय की, एक हिप्नॉटिक ड्रग आहे, स्लीप प्रोड्युसिंग ड्रग म्हणून याचा उपयोग होतो। झालं क्लिअर? इथं काय अवघड आहे मला सांगा बरं। इथं एक रिएक्शन जर तुम्ही करत असाल बेटा तर सगळ्या रिएक्शन डोक्यामध्ये ठेवायच्या बेटा, टोटल संपलं तुम्हाला। बरं आता इथं जरा ह्याचा प्रश्न, ठीक आहे, हे तर तुम्हाला लक्षात आलं। चला एखादा क्वेश्चन विचारला, सर क्लोरोफॉर्म तयारच कसा होतंय, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ क्लोरोफॉर्म आहे, पर कोणापासून तयार होणार? वापर होतो सर, ज्या कंपाउंड मध्ये हा ग्रुप आहे, कोणता ग्रुप आहे, दोज ऑर्गेनिक कंपाउंड विच कंटेन, कोणता ग्रुप आहे, एसिटाइल ग्रुप आहे। जिस कंपाउंड में एसिटाइल ग्रुप है वो क्लोरोफॉर्म फॉर्म करता है, एंड फॉर्मेशन ऑफ क्लोरोफॉर्म इज नोन एज हॅलोफॉर्म टेस्ट। या कंपाउंड पासून तयार व्हायला, अरे कोणते आहेत, अरे ज्याच्यामध्ये हा ग्रुप आहे, या ग्रुपला नाव काय, एसिटाइल ग्रुप आहे, एसिटाइल ग्रुप आहे। मिथाइल कीटोन ग्रुप आहे, हा मिथाइल कीटोन ग्रुप आहे बेटा, तर ही टेस्ट देते बेटा। बरं, पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म टेस्ट म्हणजे काय, या कंपाउंड पासून तयार व्हायलाय, ह्या कंपाउंड पासून। मग मला सांगा ऍसिटोन ही टेस्ट देते, ऍसिटोन गिव्स पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म टेस्ट, यस देने वाला है एसिटाइल ग्रुप में। चलो इथाइल मिथाइल कीटोन देता है, अरे इसका देता है ना वो कार्बोनिल, यहां भी एसिटाइल ग्रुप है, ये भी रिएक्शन देता है। चलो कार्बोनिल कंपाउंड में तो कीटोन तो देता है एसिटाइल ग्रुप। चलो अल्डिहाइड देता है, चलो अल्डिहाइड में कौन सा देता है, अल्डिहाइड, अरे जिसमें एसिटाइल ग्रुप है, एसिटाल्डिहाइड गिव्स दिस रिएक्शन, सिंपल। फॉर्मल्डिहाइड नहीं देता, डाइथाइल कीटोन नहीं देता, एब्सेंस ऑफ एसिटाइल ग्रुप, ठीक है। अब अल्कोहल है, अल्कोहल कौन से अल्कोहल हेलोफॉर्म टेस्ट देते, जिस अल्कोहल का ऑक्सीडेशन होने के बाद कौन सा है, एसिटाइल ग्रुप मिलता है, वो अल्कोहल। चलो हमारे पास एग्जांपल है, चलो हमने लिया इथाइल अल्कोहल, जाना मला सांगा इथाइल अल्कोहलचं जर आपण ऑक्सिडेशन केलं बेटा, है ना, बाय युजिंग एसिडिफाइड पोटॅशियम डायक्रोमेट, तर काय तयार होणार, याचं ऑक्सिडेशन केल्यानंतर आपण तयार होणारा कंपाऊंड कोणता येणार, अल्डिहाइड तयार करतो बेटा, तयार झाला एसिटाल्डिहाइड। म्हणजे इथाइल अल्कोहल नॉन ऑक्सिडेशन गिव्स अल्डिहाइड, बरोबर आहे। आणि अल्डिहाइड ऑन ऑक्सिडेशन गिव्स आपण पुढे करतो काय, कार्बोक्सिलिक ऍसिड आहे इथं। मग आता कोणते अल्कोहल ही टेस्ट देते, अरे ज्या अल्कोहल पासून एसिटाइल ग्रुप मिळते ती ही टेस्ट देते। मग आपण देतो सर इथाइल अल्कोहल गिव्स हॅलोफॉर्म टेस्ट। कौन सा और एक अल्कोहल मैं लेता हूं, सेकेंडरी अल्कोहल लाइक सेक ब्यूटाइल अल्कोहल, चलो हमने लिया सेक ब्यूटाइल अल्कोहल गिव्स दिस टेस्ट, देणार। क्लियर इथं एसिटाइल ग्रुप प्रेझेंट आहे अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मध्ये, ती हॅलोफॉर्म टेस्ट द्याले।
त्यानंतर अल्कोहोल द्यायला कोणते अल्कोहोल देते, तर ज्या अल्कोहोल पासून तुम्हाला एसिटाइल ग्रुप आहे, ज्या अल्कोहोल पासून तुम्हाला मिथाइल कीटोन ग्रुप देते ते येतं. पर ठीक है, अजून और सर रिएक्शन कौन सी है, मुझे रिएक्शन बताओ. चलो मला रिएक्शनच सांगा, क्लोरोफॉर्म तयारच कसा होते. मग इथे येणार काय येणार, प्रिपरेशन ऑफ क्लोरोफॉर्म फ्रॉम काय येणार, इथाइल अल्कोहोल. आता सांगितलं तुम्हाला, इथाइल अल्कोहोल अँड पेस्ट ऑफ ब्लीचिंग पावडर. 4 स्टेप मध्ये रिएक्शन. ब्लीचिंग पावडरची पेस्ट घ्यायची. चला मी ब्लीचिंग पावडर पहिली स्टेप घेतला. चला CaOCl2 ब्लीचिंग पावडर पेस्ट तयार केली. चला इथं फर्स्ट स्टेप झाला, तयार झाला कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे. पहिली स्टेप झाला इथं. दुसरी स्टेप, आता इथाइल अल्कोहोल आहे, कोणापासून तयार होणार आहे, इथाइल अल्कोहोल आहे. मग आता सेकंड स्टेपला काय होते पांबडा, या इथाइल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होते. या इथाइल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन कोण करायला येतं, क्लोरीन. सेकंड स्टेप मध्ये इथाइल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर काय, इथाइल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर काय तयार झाले, इथं ऍसिटाल्डिहाइड तयार झाला. सेकंड स्टेप. बर थर्ड स्टेप. आता मला सांगा थर्ड स्टेप मध्ये परत तयार झालेला ऍसिटाल्डिहाइड, हा ऍसिटाल्डिहाइड मी एक्सेस ऑफ क्लोरीन सोबत रिॲक्ट करतो. प्रोसेसला नाव क्लोरिनेशन आहे. झालं क्लिअर. क्लोरिनेशन काय येणार पहा, हायड्रोजन ॲटम फ्रॉम दिस अल्फा कार्बन ॲटम इज रिप्लेस्ड बाय क्लोरीन. काय येणार इथं, याला तुमचा बाय प्रोडक्ट आणि तयार झालेला कंपाऊंड क्लोरल तयार झाला. बर दुसरं नाव काय येणार, ट्रायक्लोरो ऍसिटाल्डिहाइड तयार झाला. पर याचा आययुपीसी नेम काय येणार आहे, याचा आययुपीसी, कारण कार्बोनिल ग्रुप आहे, कार्बोनिल ग्रुप आहे, तर हा 1 नंबर, हे 2 नंबर आहे. नंबरिंग कुठून देतो आपण, नंबरिंग स्टार्ट फ्रॉम दॅट विच इज नियर टू द सीओ ग्रुप आहे. म्हणून याचा आययुपीसी नेम काय ते 2,2,2 बरोबर आहे का पहा, 2,2,2 ट्रायक्लोरो इथेनॉल आहे. झाला 3 स्टेप झाल्या. पहिल्या स्टेपला पेस्ट तयार केलंय, सेकंड स्टेपला इथाइल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालंय, थर्ड स्टेपला क्लोरिनेशन झालंय, एक्सेस ऑफ क्लोरीन के साथ रिएक्ट हुआ, फॉर्म क्या हुआ, क्लोरल बन गया. चलो फोर्थ स्टेप. अब मुझे बात बताओ फोर्थ स्टेप पे क्या फॉर्म होने वाला है, क्लोरोफॉर्म है. ये फोर्थ स्टेप. आता पहा हे क्लोरल जे याचे मी 2 मोल घेतो बेटा, हे क्लोरलचे, आणि हे रिॲक्ट करायला मी कॅल्शियम हायड्रॉक्साईड सोबत. रिॲक्ट केल्यानंतर पहा याच्यामध्ये काय तयार होणार, हे तयार झाला क्लोरोफॉर्म बेटा, हा पण एक क्लोरोफॉर्म तयार झाला. झालं इथं. आणि बाय प्रोडक्ट काय तयार झाला, कॅल्शियम फॉर्मेट तयार झाला इथं.
संपलं. काय अवघड आहे बेटा. या पद्धतीनं जर स्टडी केली ना, तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री अवघड जाणार नाही बेटा, काहीच अवघड जाऊ शकत नाही. कारण तुम्ही नुसतं कार्बन अमाइन पासून सुरुवात केली गेलं. क्लोरोफॉर्म नुसतं नाव जरी आलं तर अरे किससे प्रिपेयर्ड होता है, अरे ये ऐसे ऑर्गेनिक कंपाउंड ये प्रिपेयर करते, इससे प्रिपेयर होता है जिसमें एसिटाइल ग्रुप है. अल्डिहाइड कीटोन में तो है, अल्कोहल भी देता है. कौन से अल्कोहल है? जिनका ऑक्सीडेशन होने के बाद एसिटाइल ग्रुप मिलता है, वो देते हैं. अब जैसे हमने इथाइल अल्कोहल से फॉर्म कर दिया, वैसे हम एसीटोन से भी फॉर्म कर सकते क्लोरोफॉर्म. एसीटोन में भी क्या है? एसिटाइल ग्रुप में. अच्छा, केमिकल रिएक्शन में पहली कौन सी है? चलो पहले हॉफमैन्स अमाइनोलाइसिस है. सर क्लोरोफॉर्म हमने हीट कर दिया, किसके साथ? प्राइमरी अमाइन एंड अल्कोहलिक किसके? KOH के साथ. क्या बन गया? अल्काइल आइसोसाइनाइड बन गया. फिनाइल अल्काइल आइसोसाइनाइड बन गया. हैविंग ऑफेंसिव स्मेल है, बैड स्मेल है. अरे ये बहुत अच्छी टेस्ट है, डिटेक्शन टेस्ट है. किसके लिए? प्राइमरी अमाइन एंड क्लोरोफॉर्म के लिए. अच्छा, दूसरी वैसी रिएक्शन करो आप आयोडोफॉर्म के लिए, कोई प्रॉब्लम नहीं. ऑक्सीडेशन करो. क्लोरोफॉर्म को ऑक्सीडेशन करने के बाद फॉस्फेन फॉर्म होता है, पॉइजनस गैस है, इसलिए हम क्लोरोफॉर्म अंबर बोतल में रखते हैं. क्लोरोफॉर्म का पार्शियल रिडक्शन मिथाइलिन डाइक्लोराइड. क्लोरोफॉर्म का कंप्लीट रिडक्शन अल्केन. क्लोरोफॉर्म का हाइड्रोलाइसिस सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक एसिड. क्लोरोफॉर्म HNO3 के साथ है, क्या देता है? तो नाइट्रोक्लोरोफॉर्म है, क्लोरोपिक्रीन. क्लोरोफॉर्म रिएक्ट्स विद एसीटोन है, क्लोरीटोन है, हिप्नोटिक ड्रग है, स्लीप प्रोड्यूसिंग ड्रग है. सब प्रॉब्लम